बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। अंमलबजावणी संचालनालयाने ईडी गुरुवारी कोलकाता येथे राजकीय सल्लागार फर्म IPACच्या कार्यालयावर आणि त्यांचे संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर छापा टाकला। प्रतीक जैन हे ममता बॅनर्जी यांच्या TMC पक्षाच्या IT सेलचे प्रमुख देखील आहेत। ही कार्यवाही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली जात आहे। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना याची माहिती मिळताच त्या प्रतीक जैन यांच्या घरी पोहोचल्या। त्या म्हणाल्या, ईडी आणि अमित शहा यांचे काम पक्षाची हार्ड डिस्क आणि उमेदवारांची यादी जप्त करणे आहे का? हा एक निकृष्ट आणि खोडकर गृहमंत्री आहे, जो देशाची सुरक्षा करू शकत नाहीये। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की माझ्या पक्षाचे सर्व दस्तऐवज घेऊन जात आहेत। एकीकडे ते पश्चिम बंगालमध्ये SIR द्वारे मतदारांची नावे हटवण्याचे काम करत आहेत, दुसरीकडे अशा प्रकारची कार्यवाही केली जात आहे। भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की मी छापेमारीवर कोणतीही टिप्पणी करणार नाही। ईडी तपशील देऊ शकते। ममता बॅनर्जींनी केंद्रीय यंत्रणांच्या कामात हस्तक्षेप केला। ममतांनी आज जे केले ते तपासात अडथळा आणण्यासारखे होते। मुख्यमंत्र्यांविरोधात कायदेशीर कार्यवाही व्हायला हवी। IPAC कार्यालयात मतदार यादी का मिळाली? IPAC हे काही पक्षाचे कार्यालय आहे का? मी ममतांना आव्हान देतो की त्यांनी कुठेही छापेमारी करावी। जर तुमच्या घरावर छापा मारला तर किमान ₹100 कोटी जप्त होतील। राज्यातील राजकारण सध्या कमालीचं तापलं असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीमुळे निर्माण झालेल्या वातावरणात खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शब्दात टीका केली आहे। सकाळच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी फडणवीसांच्या जुन्या विधानांचा आधार घेत त्यांनाच लक्ष करत सणसणीत टोले लगावले। महापालिका निवडणुका, बिनविरोध उमेदवारी, पक्षांतराचं राजकारण आणि शरद पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही राऊतांनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली। एकाच वेळी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ घेत राऊतांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली। जो नगरसेवक होतो तो पाप करतो, जो महापौर होतो तो महापाप करतो, असं विधान फडणवीसांनी पूर्वी केलं होतं। याकडे पत्रकारांनी लक्ष वेधलं असता राऊतांनी त्याच शब्दांचा वापर करत मुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास मांडला। फडणवीसांची राजकीय सुरुवात नागपूर महापालिकेच्या नगरसेवक म्हणून झाली, त्यानंतर ते महापौर झाले, मग आमदार आणि अखेरीस मुख्यमंत्री झाले। यावर भाष्य करत मोठं पाप केल्यावर आमदार आणि महापाप केल्यावर मुख्यमंत्री झाले असा खोचक टोला राऊतांनी लगावला। महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बिनविरोध निवडणुकांवरही संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। सध्या दबाव, भीती आणि राजकीय ताकदीच्या जोरावर उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला। लोकशाहीत निवडणूक ही लढली जावी, मतदारांना पर्याय मिळावा, पण सध्याची परिस्थिती ही लोकशाहीसाठी घातक असल्याचं राऊत म्हणाले। त्यांनी यावेळी भूतकाळातील उदाहरणांचा दाखला देत सांगितलं की इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यापैकी कुणीही बिनविरोध निवडून आलं नव्हतं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई निवडणूक लढवत असताना तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नव्हता, अशी आठवण राऊतांनी करून दिली। अंबरनाथमध्ये झालेल्या भाजप काँग्रेस आघाडीबद्दल आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो। तिथे पहा काय होतंय ते, जे होतंय ते विचारसरणीशी सुसंगत नाही याची जाण करून दिली होती। हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी लढत नाही, सत्ता मिळवण्यासाठी विचारधारेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत भाजपाला घरचा आहेर तर दिलाच, सोबत आरसाही दाखवला। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोल्ड वॉर असल्याच्या चर्चा होत्या, यावरही ते मनमोकळेपणाने बोलले। मुंबईत आज तक वृत्तवाहिनीच्या मुंबई मंथन या कार्यक्रमाच्या मंचावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना शिंदे यांनी विरोधकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या तेव्हा विरोधकांनी कुठेही धांदलीचा आरोप केला नाही, मात्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अचानक गैरप्रकाराची भाषा सुरू झाली, असा टोला त्यांनी लगावला। विरोधकांकडे ठोस मुद्दे नसल्यामुळे ते केवळ आरोपांची आणि टीका टिप्पणीची राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला। महायुतीतील उमेदवार निवडीवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे यांनी आत्मविश्वासाने भूमिका मांडली। महायुतीकडे उमेदवारांची मोठी रांग होती, इतकी की अनेक ठिकाणी निवड करताना अडचण निर्माण झाली, असे त्यांनी स्पष्ट केले। या उलट विरोधकांकडे ना विश्वासार्ह मुद्दे आहेत, ना जनतेला सांगण्यासारखा अजेंडा आहे, त्यामुळे ते आरोपांवरच अवलंबून आहेत, असे त्यांनी नमूद केले। निवडणूक लढताना किंवा प्रचार करताना आपण कधीही विरोधकांवर वैयक्तिक टीका करत नाही, कारण ते आपले राजकीय संस्कार नाहीत, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले।
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात घडलेली मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेला हादरवणारी ठरली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच हा रक्तरंजित प्रकार घडल्यानं निवडणूक प्रक्रियेभोवतीचं राजकारण किती हिंसक आणि अमानवी होत चाललंय याचं भयावह चित्र समोर आलंय. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी झालेल्या दबावातून हा प्रकार घडल्याचा आरोप होत असून या घटनेनंतर सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मनसेसह विविध स्तरातून स्थानिक भाजप नेत्यांवरही टीकेची झोड उठवली जातीये. या हत्याकांडानंतर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी थेट सोलापूर गाठत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अमित ठाकरे भावूक झाले होते. घरातील वातावरण, कुटुंबियांची अवस्था आणि विशेषतः बाळासाहेबांच्या 2 लहान मुलींचा आक्रोश पाहून ते अंतर्मुख झाले. या घटनेनं केवळ एका कार्यकर्त्याचा जीव गेला नसून एका संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून 3 अत्यंत महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. पत्रात अमित ठाकरे यांनी सोलापुरात घडलेल्या घटनेला अविश्वसनीय आणि असह्य असं संबोधलंय. राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाईल याचा कधी विचारही करता आला नसल्याचं त्यांनी नमूद केलं. बाळासाहेब सरवदे यांची ज्या निर्दय आणि क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली त्याचं वर्णन करताना अमित ठाकरे यांनी ती घटना आजही मन सुन्न करणारी असल्याचं म्हटलंय. कुटुंबाला भेटल्यानंतर जे पाहिलं आणि जे ऐकलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी तातडीनं प्रत्यक्ष भेटण्याची गरज वाटल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलंय. मात्र मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही भेट होऊ शकली नाही याची खंतही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घ काळानंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 2 दशकानंतर एकत्र मंचावर आले असून सामनासाठी दिलेल्या संयुक्त मुलाखतीमुळे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी ड्रग्ज आणि राजकारणातल्या पैशाचा संबंध तपासा अशी मागणी केली. मराठी अस्मिता, मुंबईचे भवितव्य आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा दावा करत ठाकरे बंधूंनी एकत्र येत अभी नहीं तो कभी नहीं अशी थेट गर्जना केली. ही केवळ भावनिक एकत्र येण्याची घटना नसून मराठी माणसाच्या भविष्यासाठीची निर्णायक लढाई असल्याचे दोघांनीही स्पष्ट केले. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामागील कारणांवर चर्चा झाली. संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की भूतकाळातील मतभेद, वाद किंवा गैरसमज यावर आज चर्चा करण्याची वेळ नाही. महाराष्ट्र आणि मुंबईवर आलेले संकट हेच एकत्र येण्यामागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले. आज हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून संपूर्ण मराठी समाजाच्या अस्तित्वाचा आहे. जर या टप्प्यावर एकजूट झाली नाही तर महाराष्ट्र आपल्याला कधीच माफ करणार नाही असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनीही याच भूमिकेला दुजोरा देत सांगितले की 2 ठाकरे बंधू एकत्र येणे ही भावनिक बाब असली तरी त्याचा खरा अर्थ म्हणजे संपूर्ण मराठी समाजाने एकत्र उभे राहणे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर पक्ष, विचारधारा आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून मराठी माणसाने एकजूट दाखवली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र तोडण्याचे डाव रचणाऱ्यांना यश मिळेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि अजित पवार गट काही ठिकाणी एकत्र लढताना दिसत असल्यानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. या चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट भाष्य करत सूचक पण महत्त्वपूर्ण संकेत दिले. एका पॉडकास्टमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. त्यांच्या या एका वाक्यामुळेच राष्ट्रवादीच्या भविष्यातील समीकरणांबाबत पुन्हा एकदा तर्कवितर्क सुरू झाले. अजित पवार यांनी स्पष्ट केलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात की नाही याचा सविस्तर विचार सध्या तरी त्यांनी केलेला नाही. सध्या निवडणुकांची धामधूम सुरू असल्यामुळे उमेदवारांची निवड, प्रचार, बैठका आणि संघटनात्मक कामांमध्ये वेळ जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत निवडणुकीसंदर्भातील कामं सुरू आहेत. त्यामुळं या गोंधळात पक्ष एकत्र येण्याचा विचार करण्याची सध्या उसंत मिळालेली नाही असं त्यांनी नमूद केलं. मात्र काही महानगरपालिकांमध्ये दोन्ही गट एकत्र लढत असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये समाधान असल्याचं त्यांनी सूचकपणे मान्य केलं. या संदर्भात बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधलं. खालच्या पातळीवरील कार्यकर्ते एकत्र येण्यामुळे आनंदी असल्याचं दिसते असं ते म्हणाले. यावरूनच काय ओळखायचं ते ओळखा असं सांगत त्यांनी थेट भूमिका न मांडता राजकीय संकेत दिले. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा सूर राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय. आगामी निवडणुकांमध्ये या समीकरणांचा मोठा परिणाम होऊ शकतो अशीही चर्चा सुरू झाली आहे. दिवसभर सिनेमे बघायचे, घरच्यांसोबत फाफडा जिलेबी खायची आणि मित्रांसोबत गप्पा मारायच्या. या पलीकडे ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी काय केले? जेव्हा मुंबईकर 26 जुलैच्या पुरात अडकले होते तेव्हा हे दोघे कुठे होते? कोणी 5 स्टार हॉटेलमध्ये होते तर कोणी बंगल्यावर.
लोकांसाठी हे कधीच रस्त्यावर उतरले नाहीत. अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच राज ठाकरे यांना अमित ठाकरेंच्या पराभवाचीही आठवण करून दिली. ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक मुलाखतीनंतर शेलार यांनी त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईच्या संकटात ठाकरे बंधू कधीच जनतेच्या मदतीला धावले नाहीत अशी टीका करताना शेलार म्हणाले की मुंबईकरांनी आता या दोघांनाही ओळखले आहे. ज्यांनी कधी मुंबईकरांचे दुःख पाहिले नाही त्यांना आता मुंबईकर मतदान करणार नाहीत. 2014 आणि 2017 मध्येही त्यांनी फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी त्यांना झिडकारले. आजही हे दोघे भाऊ अहंकाराच्या परमोच्च बिंदूवर बसले आहेत असा टोला शेलार यांनी लगावला. राज ठाकरे यांनी भाजप मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करेल असा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना शेलार यांनी त्यांची खिल्ली उडवली. राज ठाकरे यांनी मुलाखत देण्याआधी चंदू खान यांची डॉक्युमेंटरी बघितली असेल. या डॉक्युमेंटरीमध्ये अशा गोष्टी दाखवतात ते दुसऱ्या दिवशी ते बोलतात. जोवर सूर्य चंद्र तारे आहेत तोवर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा विषयच नाही. विषय असेल तर तो ह्यांच्या पक्ष अस्तित्वाचा आहे. याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्यामुळे आज आपण बघत आहोत शुभा राहुड ते संतोष धुरी यांना सोडून चालली आहेत. त्यांच्यासोबतचे अनेक लोक त्यांच्या मतांवर आणि त्यांनी मांडलेल्या विषयांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे मुंबईकरांचा त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच नाही असे शेलार यांनी सुनावले. आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. ठाण्यात एका मुलाखतीत बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा होती की आपण स्वतंत्र लढावं, कारण शेवटी असं आहे की प्रत्येक निवडणुकीनंतर एक पिढी तयार होत असते. ही निवडणूक 10 वर्षांनी आली होती, त्यामुळे ही निवडणूक 2 पिढ्यांचं प्रतिनिधित्व करते. 2017 मध्ये एक पिढी तयार झाली, 2022ला निवडणूक झाली नाही, मात्र 2022 नंतर एक पिढी तयार झाली. त्यामुळे अशा परिस्थितींमध्ये जर आपण युती केली तर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही, त्यांना लढण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण स्वतंत्र लढवावं असं म्हणत त्यांनी महायुतीमधील अंतर्गत वादावर भाष्य केलंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष बलशाली आहेत, त्यामुळे आमच्या लोकांना असं वाटत होतं की आता आपलं बळ वाढलेलं आहे, आपण त्या ठिकाणी जास्त नगरसेवक निवडून आणू शकतो, त्यामुळे आपण तिथं स्वतंत्रपणे लढलं पाहिजे. पण मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीसाठी आग्रह धरला. आपण नव्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांची जी शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. मी आमच्या येथील टीमचे आभार मानतो की मी आणि रवींद्र चव्हाण यांनी सांगितल्यानंतर ते युतीसाठी तयार झाले. आम्ही इथं कमी जागा घेतल्या, परंतु आम्ही इथं सोबत लढत आहोत. पण मला हे माहिती आहे की आमचा हा निर्णय बरोबर आहे, मुंबईतला निर्णय देखील बरोबर आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही जर कल्याण डोंबिवलीचा विचार केला त्या ठिकाणी आमची अडचण झाली होती, त्या ठिकाणी आम्ही मोठा पक्ष झालो आहोत, मजबूत पक्ष झालो आहोत, मात्र तरी देखील आम्हाला त्या ठिकाणी कमी जागा मिळाल्या. आम्हाला तिथं जास्त जागा हव्या होत्या, मात्र मागच्या वेळी शिवसेनेच्या तिथं जास्त जागा आल्या होत्या, इतरही काही नगरसेवक त्यांच्या पक्षात आले होते, त्यामुळे तिथंही आम्हाला कमी जागा घ्याव्या लागल्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. पण रवीजींनी सर्वांना समजावून सांगितलं आणि आम्ही पडती बाजू घेतली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.